श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अतिशय सुंदर आणि अनमोल विचार. नक्की ऐका, खूप सुंदर वाटेल. अहंकार नक्कीच नकारात्मक आहे, पण स्वाभिमान हा सकारात्मक आहे. तुमच्या आयुष्यात कोणीही टिकून राहावं यासाठी तुम्ही कधीही हात पसरू नका. तुमचा मेसेज कॉलनंतरही कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरळ त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जा. याला स्वाभिमान असं म्हणतात. आयुष्यात कधीही स्वाभिमान हा जपलाच पाहिजे. कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही, पण स्वतःचा अभिमान स्वाभिमान जपून तुम्ही दुसऱ्याला तुमचा आदर करायला नक्कीच भाग पाडू शकता. जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण व्हायला लागतं तेव्हा स्वतःला समजून घेणं जास्त चांगलं असतं आणि तेच महत्त्वाचं असतं. याला स्वाभिमान जपणं असं म्हणतात. अहंकारापेक्षा नात्याला जपणं नक्कीच महत्त्वाचं आहे, पण तुमचा स्वाभिमान सोडून नातं जपणं नक्कीच महत्त्वाचं नाही. अगोदर स्वाभिमान आणि नंतर नातं. नातं वाचविण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असेल तर नक्कीच प्रयत्न करा, पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षाही स्वाभिमान जपा. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय असं जाणवायला लागलं तर तिथून लगेच निघून जायला हवं. कोणीही अपमान करायच्या आधी आपण स्वाभिमान जपलेला बरा. स्वाभिमानाशिवाय कोणीही सुखी राहू शकत नाही. स्वतःला प्राधान्य द्या याचा अर्थ तुम्ही स्वाभिमानी आहात असं नाही, पण स्वाभिमान जपणं हे देखील महत्त्वाचं आहे. जे माझा आदर करत नाहीत त्यांचा मी आदर करत नाही. तुम्ही याला अहंकार म्हणत असाल, पण माझ्यासाठी तो स्वाभिमान आहे. महिलांच्या यादीमध्ये तर स्वाभिमान हा पहिल्या क्रमांकावर असायला हवा. काही वेळा स्वाभिमान आणि प्रेम यातून निवड करणं फारच कठीण होऊन जातं. स्वाभिमान जपलात तर नक्की आयुष्यात काय हवं आहे ते वेळेतच कळेल. कोणासाठीही तुम्ही तुमचं वागणं बदलू नये, अन्यथा बदलूच नका. स्वाभिमानच सर्व काही आहे. तुमच्या वागण्यावरूनच तुमचा स्वाभिमान दिसून येतो. तुम्हाला स्वाभिमान असेल तर लोक तुमचा अभिमान नक्कीच करतील. कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणं हे कधीही योग्य नाही, कारण तुम्ही जर स्वाभिमान जपलाच नाहीत तर कोणतंही नातं तुम्ही जपू शकत नाहीत. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा मान अभिमान परत हवा असेल तर तुम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकलंच पाहिजे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे सुंदर अनमोल विचार ऐकण्यासाठी आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.